मला 2022 ची डिझेल 2024 ची गाडी आहे. 64,000 मध्ये 89,000 मध्ये 99,000 फक्त 30,000 किलोमीटर 5,99,000 सीएनजी गाडी 1,09,000 ऑटोमॅटिक आणि डिझेल आणि सनरूफ मध्ये 6.5 लाखात ही गाडी आहे. डिझेल 4,69,000 4,49,000 1,69,000 2,69,000. नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही सर्व? माझं नाव जयदीप जाधव आणि स्वागत आहे मराठी ऑटोटेक चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आपण भरपूर दिवसानंतर तुमच्या आवडत्या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय, ज्याचे नाव आहे आसाद मोटर. हे लोकेटेड आहे अंधेरी मध्ये आणि या व्हिडिओची भरपूर मागणी असते, तर तुमची आतुरता ही संपलेली आहे. तर आज तुमचं स्वप्न पूर्ण होतंय. सरांचा नंबर आणि ऍड्रेस मी तुम्हाला दिलाय. आपल्याकडे खूप व्हरायटी आहे, तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह घ्या. जे काही गाडी आवडेल ते घेऊन जावा तुम्ही. खूपच छान. इकडचा ऍड्रेस आणि नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. कोणती पण गाडी आवडली तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या व्हिडिओची माहिती द्या. या व्हिडिओची पहिलीच गाडी एकदम कमी किंमत असणार आहे, म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार एवढ्या कमी किमतीत आपण गाडी देणार आहोत. अल्टो आहे, 2009 ची आहे. 29 पर्यंत पासिंग पण आहे, सेकंड ओनरशिप मध्ये आहे. ओके. एसी वगैरे खूप छान आहे याचं अच्छा. आणि पॉवर स्टेअरिंग सुद्धा भेटेल. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 64,000 मध्ये. क्या फुल बात पेमेंट आहे. खूपच छान. या रेट मध्ये ऍक्टिव्हा मिळत नाही आणि आपण 4 व्हीलर देतो तुम्हाला 64,000 मध्ये. गाडीमध्ये एसी सुद्धा आहे, पॉवर स्टेअरिंग आहे, 9ची गाडी आणि 4 वर्ष तुम्ही या गाडीला वापरू शकता. आता दुसरी गाडी आहे सर, ही सुद्धा कमी बजेटमध्ये i10. सर 2009 ची i10 आहे. खूप चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 89,000 मध्ये. क्या बात आहे. ही पण गाडी 89,000 i10 आहे, 2009ची गाडी आहे. आता एस्टिलो पाहूया, कंपनी सीएनजी मध्ये. हो सर, 2011चा मॉडेल आहे सर. झेन एस्टिलो आहे. गाडीचं इंजन जे आहे ते सेम वॅगनार मध्ये भेटतात तुम्हाला. बरोबर. आणि ऍव्हरेज चांगलं आहे, मेंटेनन्स कमी आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 1,09,000 मध्ये. क्या बात आहे. सीएनजी गाडी 1,09,000 2011ची गाडी आहे, एस्टिलो. आता येऊया अल्टोकडे. ऑल्टो आहे सर, 2011 ची केटन आहे आणि सीएनजी पण आहे याचा. अच्छा, म्हणजे 1000 सीसीचं इंजिन आहे. हो, ही गाडी तुम्हाला पडेल पेट्रोल प्लस सीएनजी, रिलायबल असेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला ऍव्हरेज सुद्धा चांगला भेटेल. हा सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 99,000. क्या बात आहे. ही पण गाडी 99,000 घेऊन जावा. सीएनजी आहे, 2011ची गाडी आहे. आता हुंडाई सँट्रो आहे. Hyundai Santro आहे सर, 2019चा मॉडेल आहे. अच्छा. आणि कंपनी सीएनजी सोबत. खूपच छान सर. गाडी इंटिरियर पण खूप छान आहे. इंटिरियर पण खूप छान आहे. ही गाडी पडेल तुम्हाला शॉकिंग किंमतात. शॉकिंग किमतीत पाहिजे सर, कमी किंमत पाहिजे आम्हाला. 2,69,000. क्या बात आहे. 19ची गाडी 2,69,000. ही पण हुंडाईची गाडी आहे, सीएनजी मध्ये सँट्रो आहे. चला, एक मोठी एसयूव्ही गाडी दाखवतो, होंडा सीआरव्ही. होंडा सीआरव्ही आहे सर. ही गाडी आहे ऑटोमॅटिक. ही गाडी आहे 27 पर्यंत पासिंग केलेली. अच्छा. आणि तुम्ही बघणार तर खूप मोठी गाडी आहे. ग्राउंड क्लिअरन्स चांगला भेटणार. बरोबर. इंजिन आहे पॉवरफुल आणि गाडी तुम्हाला भेटणार एकदम स्वस्त किंमतात. एवढी मोठी म्हणजे फुल साईज एसयूव्ही, फॉर्च्युनर सारखी गाडी आहे. फॉर्च्युनर सारखी गाडी. हा, ही सर. गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 1,69,000. क्या बात आहे. एवढी मोठी गाडी 1,69,000. होंडा सीआरव्ही देतोय 7ची गाडी. 2007ची गाडी आहे आणि 27 पर्यंत पासिंग केलेली आहे. मारुती इको कडे येऊया सर. मारुती इको आहे सर, 2014ची सिंगल ओनरशिप मधली गाडी आहे. अच्छा. खूप प्रॅक्टिकल. तुम्ही बरोबर. याच्यामध्ये पॅसेंजर किंवा तुमचा लगेज सगळं बसू शकतो आरामात. तुमचा व्यवसाय पण करू शकता. हो, आणि ही गाडी चाललेली फक्त 51,000 किलोमीटर. ही सीएनजी आहे का प्युअर पेट्रोल आहे? प्युअर पेट्रोल आहे. एसी आहे, 5 सीटर आहे. ही गाडी पडेल फक्त आणि फक्त 2,95,000. खूपच छान. 14ची गाडी सिंगल ओनर असणार आहे, 2,55,000. मारुती सियाज आहे. सियाज आहे सर, ZX आहे प्लस ऑटोमॅटिक भेटेल तुम्हाला. अच्छा. 2016ची गाडी आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये खूप स्मूथ आणि कम्फर्टेबल भेटेल तुम्हाला. बरोबर. ही गाडी 2016ची पडेल पेट्रोल मधली फक्त आणि फक्त 4,19,000 मध्ये. चला, म्हणजे एवढ्या कमी किमतीत सियाज देतोय, ती पण ऑटोमॅटिक आहे आणि वरून टॉप मॉडेल आहे, 16ची गाडी. आता मारुती बलेनो. मारुती बलिनो आहे सर. तुम्ही बघणार तर झेटा व्हेरियंट आहे. याच्यामध्ये अलॉईज, प्रोजेक्टर हेडलाइट्स, ABS, एअरबॅग सगळं भेटणार. बरोबर सर. आणि महत्वाची गोष्ट आहे, ही गाडी आहे पेट्रोल प्लस सीएनजी. म्हणजे मायलेज पण चांगलं मिळणार. मायलेज तुम्हाला आरामात 25 पर्यंत भेटणार हायवे वरती. ही गाडी मारुतीची आहे म्हणून तुम्हाला मेंटेनन्स काहीच नाही गाडीमध्ये. 18चा मॉडेल आहे म्हणजे लेटेस्ट भेटेल. हा सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 5,29,000 मध्ये. चला, ही 18ची बलेनो टॉप मॉडेल आहे आणि सीएनजी आहे, 5,29,000. चला, XUV 500 आहे सर, काय माहितीये? सर XUV 500 आहे. ही गाडी 2016ची आहे आणि अच्छा. आहे ऑटोमॅटिक आणि डिझेल आणि सनरूफ मध्ये. सनरूफ पण भेटेल. खूपच छान. W10 व्हेरियंट आहे म्हणजे तुम्हाला फीचर्सची काही कमी भेटणार नाही या गाडीमध्ये. ही बरोबर. गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6.5 लाखात. खूपच छान. 6.5 लाखात देते. डिझेल आहे, ऑटोमॅटिक आणि सनरूफ आहे. म्हणजे या पावसाळ्यात सनरूफची मजा सुद्धा भेटेल आणि मायलेज सुद्धा तुम्हाला चांगला भेटेल. अर्टिका उभी आहे. अर्टिगा आहे सर. ही गाडी आहे डिझेल.
डिझेल गाडी आहे. Okay. डिझेल म्हटलं तर तुम्हाला ऍव्हरेज भेटणार खूप जास्त. आणि ही गाडी बरोबर. आहे VXI प्लस कन्वर्ट केलेली आहे ZXI मध्ये, म्हणजे तुम्हाला अलॉयज वगैरे सुद्धा ओरिजिनल मारुतीचे भेटणार आहेत. ओके. गाडी आहे सेकंड ओनरशिप में, गाडी आहे डिझेल. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 18चं मॉडेल आहे. 18ची गाडी आहे. 18ची गाडी ओके. आहे 7,29,000 मध्ये. चला डिझेल गाडी देतोय 7,29,000. ही अर्टिगा आहे, डिझेल असल्यामुळे तुम्हाला CNG एवढं 25 ते 30 मायलेज सुद्धा मिळेल. चला आता होंडा सिटी आहे सर नवीन शेप मध्ये. नवीन शेप मध्ये होंडा सिटी आहे सर, ऑटोमॅटिक आहे, व्ही टॉप ऑफ द लाईन आहे. अच्छा. ही गाडी 31 डिसेंबर 2020च्या रजिस्ट्रेशन आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे 21च पकडून घ्या तुम्ही. ही गाडी तुम्हाला पडेल पेट्रोल मध्ये फक्त आणि फक्त 6,99,000. खूपच छान. नवीन होंडा सिटी देतोय फक्त 6,99,000. ही 2020 डिसेंबरची गाडी असणार आहे डिसेंबरची गाडी आणि ऑटोमॅटिक आहे, व्ही मॉडेल आहे, म्हणजे तुम्हाला अलॉय सुद्धा मिळतील, ABS एअरबॅग सर्व काही मिळेल. चला आता हुंडाई ऑरा आहे सर, आणि ती सुद्धा नवीन शेप मध्ये. नवीन शेप मधली ह्युंडाईची ऑरा आहे सर, 2022च्या मॉडेल आहे आणि कंपनी फिटेड CNG सोबत भेटणार. खूपच ही छान. गाडी जी आहे खूप प्रॅक्टिकल आणि कम्फर्टेबल आहे. Yes, आहे. पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 5,99,000. क्या बात आहे. ऑरा देतोय 5,99,000. CNG आहे, गाडीमध्ये 25-30 मायलेज सुद्धा मिळेल आणि मेंटेनन्स पण कमी आहे. आता स्कोडा सुपर्ब आहे सर, डिझेल मधली गाडी आहे ही. अच्छा, डिझेल आहे आणि 2015ची सिंगल ओनरशिप मधली. डिझेल मध्ये ह्याचा ऍव्हरेज आहे खूप चांगला. हा. आणि कम्फर्ट तुम्ही म्हटणार तर Audi, BMW, मर्सिडीज सारखाच आहे. बरोबर. एक लक्झरी, एक सिडान कार आहे सर. फुल साईज लिमोझिन सारखी सिडॅन आहे ही. स्टेबिलिटी आहे आणि ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,80,000 मध्ये. चला ही पण गाडी 6,80,000. डिझेल ऑटोमॅटिक सनरूफ मध्ये गाडी आहे. टोयोटा इनोवा सर, टोयोटा इनोवा आहे, 2012ची गाडी आहे आणि तुम्ही अलॉयज वगैरे बघणार तर टॉप ऑफ द लाईन व्ही मॉडेल आहे. हा सर. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार आणि गाडी भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त 12ची गाडी आहे, टाईप 4 आहे. ही गाडी पडेल 4,49,000 मध्ये. चला टाईप 4 वाली इनोवा देतोय फक्त 4,49,000. 2012ची गाडी. आता मारुती ब्रेझा आहे सर, 2022ची गाडी आहे, Latest आहे. सिंगल ओनरशिप मधली गाडी आणि ZXI व्हेरियंट मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सगळे फीचर्स वगैरे बरोबर. भेटणार. पुश बटन स्टार्ट आहे, अलॉयज आहे, क्रूज कंट्रोल आहे, सगळं भेटणार याच्यामध्ये. यस ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,99,000. खूपच छान. 22ची ब्रेझा 6,99,000 देतोय आणि ती सुद्धा टॉप मॉडेल आहे. होंडा जॅझ आहे सर, ही फेसलिफ्ट व्हेरियंट आहे, 2012ची गाडी. स्पेस भेटणार सेडान सारखा, हा, ABS एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स आहे. ही गाडी बरोबर. पडेल तुम्हाला 1,69,000 मध्ये. चला 2012ची होंडा जॅझ देतोय 1,69,000. टोयोटा इटिओस आहे सर, डिझेल गाडी आहे, इंटिरियर वगैरे सुद्धा मॉडिफाईड केलेला आहे. हा सर. याच्यामध्ये तुम्हाला बेज थीम वगैरे भेटणार. डिझेल आहे म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज 25 पर्यंत भेटेल हायवे वरती. बरोबर. आणि 2012ची गाडी आहे. खूप छान. ही गाडी तुम्हाला पडेल फक्त आणि फक्त एकच रेट 2,49,000 मध्ये. चला म्हणजे 2.5 लाखात तुम्हाला डिझेल गाडी भेटेल टोयोटाची. टोयोटा इटोस 12ची गाडी आहे. चला इटोस नंतर वेंटोकडे येऊया. वेंटो आहे सर, खूप प्रॅक्टिकल गाडी आणि ही गाडी खूप स्टेबल, कम्फर्टेबल आणि फीचर रिलेटेड भेटते आणि मजबूत सुद्धा आहे सर. ही गाडी 2013ची आहे, सेकंड ओनरशिप मधली, पेट्रोल हायलाईन टॉप ऑफ द मॉडेल. अच्छा. ही गाडी भेटेल फक्त आणि फक्त 2,69,000 मध्ये. खूपच छान. ही 13ची गाडी पेट्रोल मध्ये 2,69,000. तुमचं रनिंग जास्त असेल तर तुम्ही CNG पण लावू शकता. आता एक दमदार SUV आहे सर, टाटा हॅरियर. टाटा हॅरियर आहे सर, 2019च्या मॉडेल, सिंगल ओनरशिप मधली, एक्झॅक्ट टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट आहे. खूप छान सर. गाडी दिसताना खूप छान आणि खूप नीट इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन भेटतात बरोबर त्याच्यासोबत. सर. आणि त्याच्यानंतर फीचर्स पण खूप फुल्ली लोडेड आहे. व्हेरी गुड. ही गाडी आहे बेस्ड ऑन दॅट प्लॅटफॉर्म. आता ही डिस्कवरी बघू शकता, डिस्कवरी आहे बाजूला आणि याच गाडीचं प्लॅटफॉर्म वापरलेला आहे या गाडीमध्ये. म्हणजे तुम्हाला डायनॅमिक्स वगैरे सुद्धा पण खूप चांगला भेटणार याच्या हा, सर. गाडीचं. ही गाडी 2019ची सिंगल ओनरशिप मधली डिझेल पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 9,95,000. खूपच छान. एवढी मोठी जबरदस्त गाडी 9,55,000 घेऊन जावा. नवीन गाडी 20-25 लाखाची आहे. आता येऊया डिस्कवरीकडे. काय माहिती आहे? डिस्कवरी स्पोर्ट आहे सर, 2016ची गाडी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स खूप चांगले भेटणार आणि आहे 7 सीटर मध्ये. अच्छा, ही 7 सीटर आहे. 7 सीटर आणि आहे. मून रूफ आहे का? मून रूफ भेटेल तुम्हाला आणि खूप सोफिस्टिकेटेड टेरेन रिस्पॉन्स सिस्टम आहे याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही ऑफरोड सुद्धा करू शकता या गाडीमध्ये. हा. ही गाडी 2016ची पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 12,99,000. चला क्या बात आहे. 12,99,000 ही गाडी घेऊन जावा. डिझेल आहे, ऑटोमॅटिक आहे, गाडीमध्ये मून रूफ आहे आणि महत्वाचं म्हणजे 7 सीटर गाडीमध्ये गाडी असणार आहे ती. आता अजून एक डिस्कवरी आहे सर. अजून एक डिस्कवरी आहे सर, ही पण 2016ची सेकंड ओनरशिप मधली डिझेल गाडी आहे. कंडिशन खूप चांगली. ही गाडी पडेल तुम्हाला 13,99,000. ऑडी Q3 आहे सर. Audi Q3 आहे सर, नंबर
खूप छान आहे याचं 3666 हा. आणि त्याच्यानंतर गाडी कॉम्पॅक्ट, फीचर लोडेड आणि पॉवरफुल आहे आणि परफेक्ट कॉम्बिनेशन भेटेल तुम्हाला. बरोबर, एक्झॅक्टली. कलर सुद्धा चांगला आहे. 2014 ची गाडी हा. आहे, सेकंड ओनरशिप मधली, डिझेल प्रीमियम प्लस वेरियंट म्हणजे पॅनोरामिक सनरूफ वगैरे सगळं भेटणार. बरोबर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,99,000. खूपच छान जबरदस्त गाडी आहे. ऑडी Q3 6,99,000. गाडीमध्ये तुम्हाला मेंटेनन्स पण कमी मिळतो. ऑडी Q3 डिझेल ऑटोमॅटिक सनरूफ मध्ये होती. जीप कंपास आहे सर, 2020 च्या मॉडेल आहे. अच्छा. पॅनोरामिक सनरूफ Very good, आणि याच्यामध्ये ते नवीन सगळे फीचर्स आहे. बरोबर. ही गाडी लिमिटेड प्लस वेरियंट मध्ये आणि ब्लॅक कलर मध्ये खूप छान दिसते. Yes, ही sir. गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 10,95,000. चला, ही गाडी 10,95,000 घेऊन जावा. 20ची जीप कंपास आहे, नवीन शेप वाली होती ती मित्रांनो, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. आता पण जबरदस्त गाडीकडे येऊया थार, रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन. आणि सर तुम्ही बघणार तर ही ग्रिल मॉडिफाईड केलेली बरोबर. आहे, नवीन हेडलाइट्स आहे, साइड इंडिकेटर्स आहे, हा, sir. आतमध्ये अँबियंट लाईट वगैरे सगळं फीचर लोडेड केलेलं आहे गाडी. येस सर. मॉडिफिकेशन 1,00,000-1.5 लाखाचं टाकलेलं आहे या गाडीमध्ये. म्हणजे ही गाडी बरोबर. तुम्हाला 2022 ची डिझेल टॉप ऑफ द लाईन मॉडेल आहे, 4x4 वेरियंट. 4x4. 4x4 ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 11,99,000. खूपच छान. 22ची गाडी देतोय 11,99,000. डिझेल आहे, 4x4 आहे आणि मॅन्युअल मध्ये. मॅन्युअल मध्ये. तर ही हार्ड टॉप वाली गाडी होती मित्रांनो. पाहिजे तर लगेच कॉन्टॅक्ट करा. आणि एकदम गुड लुकिंग आहे सर, ब्लॅक आणि रेड मध्ये. कॉम्बिनेशन खूप छान आहे. आता नवीन शेप मध्ये MG हेक्टर सुद्धा आहे, नवीन शेप मध्ये पाहू शकता आपल्याकडे आलेले. आणि मला माहिती आहे याची पण किंमत आपण एकदम अग्रेसिव्ह ठेवणार आहोत. सर 2024 ची गाडी आहे. अच्छा, म्हणजे फक्त 2 वर्ष जुनी आहे. 2 वर्ष जुनी आहे फक्त आणि ही लेटेस्ट शेप मधली. हा सर. याच्यामध्ये फीचर्सची लिस्ट खूप लांब आहे, म्हणजे एडास लेवल 2 आहे, बरोबर. मोठी स्क्रीन आहे, इंटिरियर वगैरे खूप छान आहे आणि MG हेक्टर नाही, MG हेक्टर प्लस आहे. अच्छा, ही 7 सीटर आहे. 7 सीटर. ओके. ही गाडी पेट्रोल ऑटोमॅटिक सिंगल ओनरशिप, फक्त 40,000 किलोमीटर चाललेली गाडी. गाडीमध्ये व्हेंटिलेटेड सीट सुद्धा आहे, इलेक्ट्रिक सीट्स वगैरे सर्व काही आहे. सगळं आहे. फीचर्सची लिस्ट खूप लांब आहे. पॅनोरामिक सनरूफ वगैरे पण आहे. हा सर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त, नवीन गाडी 26-27 लाख पर्यंत भेटतात. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 17,99,000. खूपच छान. 24ची MG हेक्टर देतोय 17,99,000. नवीन गाडीची किंमत सांगितलेली आहे तुम्हाला, तर एकदा ही गाडी नक्की चेकआउट करा. आता अजून एक MG हेक्टर. अजून एक MG हेक्टर आहे सर, 2021 मॉडेल आहे, पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये ही पण गाडी आहे. हा सर. आणि ही गाडी चाललेली फक्त 30,000 किलोमीटर. फक्त 30 चालले. फक्त 30 चाललेली. Very good. genuine. खूप छान. ही गाडी ऑलमोस्ट ब्रँड न्यू सारखी भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त 10,29,000 मध्ये. क्या बात आहे. 10,29,000 ही गाडी घेऊन जावा. चालले फक्त 30,000 किलोमीटर. तरी ही 2021 ची गाडी होती. खूप छान गाडी आहे सर, आणि गाडीमध्ये स्पेस सुद्धा तुम्हाला भरपूर मिळतो. बरोबर भेटेल. आता आपण येऊया स्कॉर्पिओ कडे. स्कॉर्पिओ आहे सर, 2015 मॉडेल आहे आणि ही S2, S4, S6 नाही, S10 वेरियंट आहे. ही टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीचर्सच्या खूप लांब लिस्ट आहे. आणि सर. ही गाडी 2015 ची चांगल्या कलर मध्ये डिझेल पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 7,99,000. अच्छा, क्या बात आहे. ही घेऊन जावा 7,99,000. स्कॉर्पिओ आहे, S10 आहे आणि 2015 ची. 15 ची. चला, BMW 3 सिरीज आहे, 320D. सर 320D आहे. कंडिशन बघून घ्या गाडीची, कंडिशन ब्रँड न्यू सारखी आहे. टायर्स चांगले आणि ही गाडी म्हटलं तर खूप पॉवर आणि परफॉर्मन्स पॅक गाडी असतं. बरोबर. ही गाडी 2011 ची डिझेल मधली, ऍव्हरेज पण चांगलं भेटणार, 18 ते 20 हायवे वरती आरामात देणार ही गाडी. ओके. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त एकच रेट, 4,69,000 मध्ये. चला, BMW घेऊन जावा 4,69,000. ही 320D होती, 2011 ची गाडी, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. अजून एक लक्झरी गाडीचं स्वप्न पूर्ण करूया. ऑडी A4 आहे. सर ही ऑडी A4 S लाईन वेरियंट आहे. अच्छा. जर तुम्ही बघणार तर बॉडी स्कर्टिंग याचे मॅक्युल वगैरे पण वेगळं आहे, इंटिरियरची कलर थिंग पण वेगळी आहे. बरोबर सर. आणि ही गाडी खूप पॉवरफुल पण आहे. 2013 ची नवीन शेप मधली गाडी. ही पडेल तुम्हाला कितीला? 5,99,000. 5,99,000. खूपच छान. 13 ची गाडी आहे, 5,99,000. आणि डिझेल ऑटोमॅटिक S लाईन आहे. हा, S लाईन आहे, सनरूफ आहे गाडीमध्ये. एवढ्या कमी किमतीत आपण देतोय. आता आहे BMW GT. BMW GT आहे सर, बरोबर. 2016 मॉडेल आहे. कुपे डिझाइन आहे. कुपे डिझाईन आहे. आणि ही गाडीचं मेन महत्व काय आहे, ह्याचा नंबर. अच्छा, नंबर VIP आहे. एकदम नंबर 02. 15 लाखाचा फक्त नंबर आहे. खूपच छान. ही गाडी जी आहे फीचर पॅक्ड आणि फ्रेमलेस डोर वगैरे सगळं भेटतील. याचा तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ सुद्धा भेटेल. बरोबर. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 13,90,000 मध्ये, सेकंड ओनरशिप मधली गाडी. आणि कोणतं मॉडेल आहे? 2016 ची गाडी आहे. 16 ची गाडी देतोय आपण. BMW कुपे डिझाइन आहे, GT सिरीजची गाडी.
13,90,000 90,000 आपण ऑफर करतोय. तर लवकर या गाडी घेऊन जावा. आता ऑडी Q5 आहे सर. सर 2012चं मॉडेल आहे, सेकंड ओनरशिप मधली डिझेल गाडी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघणार तर खूप डायमेन्शन्स वगैरे मोठा आहे याचं. फुल साईज SUV आहे सर. फुल साईज SUV आहे, पॅनोरामिक सनरूफ भेटेल, प्रीमियम sir. प्लस वेरियंट आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,99,000. खूपच छान. ही ऑडी Q5 6,59,000 डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. हा सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो अंधेरीमध्ये असद मोटर या ठिकाणी. सरांचा नंबर आणि ऍड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे. तर मग सर आता काय बोलाल जाता जाता? मी होप करतोय आपल्या ऑडियन्सला हा व्हिडिओ आवडला असेल. हा, sir. आपल्याकडे खूप व्हरायटी आहे, तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह घ्या. जे काही गाडी आवडेल ते घेऊन जावा तुम्ही. खूपच छान. इकडचा ऍड्रेस आणि नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. कोणती पण गाडी आवडली तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना या व्हिडिओची माहिती द्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.